रामकृष्ण हरी. सांडग्याची भाजी बनवायची. कांदा, काळी मिरची, कोथिंबीर आणि काळा मसाला. साधी सिंपल भाजी करायची ना. आणि 5-6 चपात्या करून घ्यायच्या. डाळ केली आहे, भात केला आहे. कांदा पण आपल्याला अर्धाच घ्यायचा आहे, जास्त नाही घ्यायचा. उशीर झालेला आहे, पोरं जेव्हा येते ना. तेवढाच कांदा. पहिलं चपाती करून घेते. पाच 6 चपात्या करून घेते. पातळ पीठ करून टाकले. कशी याची चपाती करायची? हा 10 म्हणलं जरा घट्ट पीठ मळे जा. तेवढ्या पातळ पिठाची चपाती मला येतच नाही. आमच्या बापाने केलं होतं बघण्यात यायला. बघा पातळ पिठाची चपातीच बनत नाहीये. कशी चपाती करायची येत नाही मला. अशा पिठाची चपाती येत नाही मला. तरी मी करावं तर लागणारच आहे ना. तरी मी करावं लागणार आहे. बघा इडव नाही आपल्याला टाकायला, म्हणून म्हणलं काहीतरी आपला जेवणाचा इडव टाकावं म्हणलं, म्हणून करायला लागले. बघा तर ह्याच्यामध्ये मी 10 तळे यायला लागले. तर घटपीठ असलं ना तर चपाती करता येते. बघा आता करायला लागले, कशी तरी करायला लागले. एक तर गरमी व्हायली ना, मला गरमीमध्ये काहीच कळा नाही. गरमीमध्ये मला काहीच कळा नाही कशी चपाती करू आणि कशी भाजी करू. तरी पण बघा करावं लागल. पोरगं जेवायला येईन आता. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरे. बघा केली चपाती. लय उशीर झालाय, तवा जळायला लागलाय. त्या पोरांनी मला एवढं तंग केलं ना, स्वयंपाक करायचं मला बघा सुधरा नाही. 4च करते चपात्या, काय जास्त करत नाही. 4च चपात्या करते. आतापर्यंत माझा स्वयंपाक झाला असता. आता काय अर्धा निर्धा स्वयंपाक. उशीर झालेला आहे भरपूर. कवर झाले मला तंग करायला लागलाय. ते दोन्ही पण पोरं तंग करायला लागले. तर दोन्ही पण, असं नाही की एक जण, दोन्ही पण तंग करायचे. नंतर करते बाकीच्या चपात्या. पहिले ती सांडग्याची भाजी बनवून घेते. डाळ आहे, भात पण आहे. म्हणलं सुकी भाजी बनवते.
आता बाकीच्या नंतर करते चपात्या. हे बघा. चपात्या आणि भाकरी मी एवढ्या भारी बनवते ना, काय सांगायचं तुम्हाला. पोटाने खायच्या चपात्या मी बनवते. चारच बनवते. किती उशीर झालाय बघा, तंग करायला लागलाय मला. ते आपलं बारकं पोरगं कधीच माझा स्वयंपाक झाला असता, कधीच. असं नाही करायचं लेकरांनी बी. एक काम ऐकत पण नाही तर, एक काम ऐकत पण नाही तर. बरं ऐकू नका, बरं तंग तर नका ना करू. एवढं तंग करतात ना, एवढं तंग करतात ना, त्यांच्या पुढं नाद लागत बसू लेकरांच्या. पातळ पीठ आहे म्हणून मला चपाती बनवता येत नाही बघा. तरी मी बनवायला लागले, मी जसं येईल तसं बनवायला लागले. 10 वेळेस उलटा पलटा करावा लागायला लागली आहे. एका घाण्यामध्ये चपाती व्हायला पाहिजे, एका घाण्यामध्ये. पण मी या बघा लावलंय त्याला 10 मिनिटं. तो काही सांडगे येत हे भाजून घेते जरा थोडस. जमत नाही मला हे पातळ पिठाची चपाती. ठेवायला लागली आता, नंतर करण आता. हे सांडगे करून घेते मी पहिले. पाहुणीने दिले होते आमच्या, आपल्या इनबाईने दिले होते बघा. एवढेच घेतलेत, जास्त नाही घेत. काय खात नाहीत ना कोणी, खात नाही कोणी. खाल्लं तर बरं वाटते, नाही खाल्लं तर काय करायचं, फेकण्यात जाते. मग तर सांडग्याला भाजून घेते. कांदा जरा तळून घेते. करते आता कसं तरी, एवढं काही व्यवस्थित नाही होणार. स्वयंपाक माझा झाला असता, हा या लेकरांनी मला तंग केलं. असं केलं असतं या. सारा नाही द्यायचा, परी तंग करू नका ना. तर बाकीच्या चपात्या नंतर करून घेते, पहिले ह्याला भाजून घेते. पहिलं भाजून घेते आणि तव्यातच करते सांडगा. तव्यातच करून घेते सांडगा. हरभरे भिजायला घातलेत बघा. हे बघा हरभरे भिजायला घातलेत. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते. हरभऱ्यामध्ये थोडं पाणी टाकते. जळायला लागला माझा सांडगा. जरा ह्याला कुटून घेते थोडंसं, नाही तर पिसून घेते. थोडं कुटून घेते ना तर पिसून घेते बघा. जरा बंद करून घेते हे. जरा गॅस बंद करते. जरा गॅस बंद करते. तेव्हा हरभरे भिजाय घातले होते, म्हणलं हरभऱ्याची भाजी बटाटा घालून चांगली होती या. आता ह्याला बी कोथिंबीर लागते बघा. असं थोडं कोथिंबीर लागते ह्याला, पण लसूण लागते. मी लसूण बी नाही टाकणार आता, काहीच नाही टाकणार. ह्याला पिसणार आहे आता. ह्याला डायरेक्ट पिसणार आहे बघा. पिसून त्याची पावडर करणार आहे जरा. भाजलेत आपले सांडगे. सांडगे आपले भाजलेले आहेत. पण इथे मोठं भांडे भेटा ना मला. मोठं भांड हाय. हे बघा. हा हे बघा, ह्याच्यात थोडं पिसून घेते. ह्याच्यात नको, ते बारीक भांड आहे. ह्याच्यात पिसून घेते जरा. तव्यातच करणार आहे. हे बघा कांदा टाकून घेते.
जरा तेल टाकून घेते थोडंसं. थोडं तेल टाकून घेते. मी अजून हे बघा खाल्लेलं नाही. 1 ते 2 दिवस झाले मला काही खाऊ वाटत नाही. अजून काही खाल्लं पण नाही. आला असता जरा तर काय झालं असतं बरं? आ काय झालं असतं तुम्ही सांगा. तर कोणची टाकू बघा. मी टमाटर नाही टाकणार. मी टमाटर नाही टाकणार. टमाट्याने कसं घाटी मसाला पण आहे का नाही काय माहिती. काळा मसाला टाकतो थोडासा. थोडे हळद टाकून घेते. पाणी टाकून घेते. टाकून घेते. सगळ्यातच केलं मी. आता काय करणार काही पावडर टाकली आहे सांडग्याची. एवढं काय बारीक केली नाही. मोठीच बारीक केलं ना ते बेसनासारखं होतं. बोलू पण वाटत नाही मला. मी एका कामामध्ये 10 कामं करून घेते बघा. मी एका कामाला झटत बसतच नाही. हे बघा चपाती केल्या. 4च केल्या, जास्त नाही केल्या. भात केलेला आहे. काढून घेते एका पातेल्यामध्ये. या पातेल्यात काढून घेते भात. कसं आहे घासायला येतं ना कुकर आपल्याला. आरामसे भारी